नमस्कार, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत टेट AI एक्झामचे MCQ. त्यातील आपला टॉपिक आहे विद्यार्थीविषयीचा दृष्टिकोन. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, तुमच्या वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला सर्वात अधिक आवडणारा विद्यार्थी कोणता असेल? A. जो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. B. जो कुणाचा अधिकाऱ्याचा मुलगा आहे. C. जो तुमच्या मित्राचा मुलगा आहे. D. जो अभ्यासात हुशार आहे. बरोबर उत्तर आहे जो अभ्यासात हुशार आहे. क्वेश्चन नंबर 2. विद्यार्थ्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता महत्त्वाचा गुण आवश्यक मानता? A. शिकविणे. B. कर्तव्य पालन करणे. C. उचित जीवनमूल्याचा विकास करणे. D. मानव धर्माचे पालन करणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे उचित जीवनमूल्याचा विकास करणे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 3. शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे? A. शिक्षकाने विद्यार्थ्यास धाक धप्पडशा दाखवावा. ऑप्शन B. शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपावे. ऑप्शन C. शिक्षकाने विद्यार्थ्याशी गोडी गुलाबीने मित्रासारखे वागावे. ऑप्शन D. शिक्षकाने वेळ प्रसंग पाहून वागावे. बरोबर उत्तर आहे शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपावे. क्वेश्चन नंबर 4. तुमचा एक विद्यार्थी आपल्या कुटुंबाच्या वाईट स्थितीबद्दल तुम्हाला सांगत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? A. त्याला आई वडिलांशी संबंध तोडवयास सांगेल. ऑप्शन B. त्याला घरातून पळून जावयास सांगेल. ऑप्शन C. त्याला धैर्याने वागायस सांगेल. ऑप्शन D. शिक्षक विद्यार्थी इतका त्यांचा आणि माझा संबंध असल्याने त्यांच्या समस्येस मी लक्ष घालणार नाही. बरोबर उत्तर आहे त्याला धैर्याने वागायस सांगेल. क्वेश्चन नंबर 5. तुम्ही वर्गात परिश्रमपूर्वक शिकवता आहात पण काही विद्यार्थ्यांना ते समजत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कशाला दोष द्याल? A. स्वतःच्या अध्यापनाला. ऑप्शन B. स्वतःच्या बौद्धिक दर्जाला. ऑप्शन C. नीरस पाठ्यक्रमाला. ऑप्शन D. इतर शिक्षकाच्या राजकारणाला. बरोबर उत्तर आहे स्वतःच्या अध्यापनाला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 6. आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेला विद्यार्थी तुम्हाला मदत मागत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? A. त्याला दटावून घालून देईल. B. त्याचा तिटकारा करीन. C. त्याचे म्हणणे ऐकेन पण मदत करणार नाही. D. त्याला शक्य ती मदत करीन. बरोबर उत्तर आहे त्याला शक्य ती मदत करीन. आपल्या चॅनलचे नाव आहे स्पर्धा परीक्षा MCQ, तरी सर्वांनी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 7. सडकेवर बेपर्वाई चालवणाऱ्या विद्यार्थ्याला पाहून तुम्ही काय कराल? A. बेपर्वाईचे फळ मिळावे असा विचार करीन. B. घाईत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे. C. थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईल. D. त्याचे अपघाताच्या कल्पनेत रमून जाईल. बरोबर उत्तर आहे थोडे थांबून त्याला सुरक्षितपणे चालण्याचा सल्ला देईल. क्वेश्चन नंबर 8. तुमच्या विद्यार्थ्याच्या आईचे निधन झाल्याचे कळल्यावर तुम्ही काय कराल? A. त्याला विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देईल. B. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल. C. शाळेत शोकसभा आयोजित करीन. D. शाळेला सुट्टी देईल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला धीर देईल. क्वेश्चन नंबर 9. तुमच्या वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधीची निवड कोणत्या निकषाधारे कराल? A. त्याचे देखणेपण. B. दणकट शरीरयष्टी. C. अभ्यासातील नैपुण्य. D. प्रभावी व्यक्तिमत्व नेतृत्व गुण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे प्रभावी व्यक्तिमत्व नेतृत्व गुण. क्वेश्चन नंबर 10. तुमच्या वर्गातील एक
एका शिक्षकाची आई आजारी असल्यामुळे तो बरेच दिवस गैरहजर राहिला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? ए. तो शाळेत आल्यावर त्याला दमदाटी करीन. बी. त्याच्या गैरहजेरीकडे दुर्लक्ष करेल. सी. त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करील. डी. त्याला पुन्हा गैरहजर न राहण्याची ताकीद देईल. बरोबर उत्तर आहे त्याच्या गैरहजेरीचे कारण ऐकून त्याचे सांत्वन करीन. क्वेश्चन नंबर 11. चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी कोणती कृती करणे आवश्यक आहे? ए. बक्षीस देणे. बी. शिक्षा करणे. सी. स्तुती करणे. डी. स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण करणे. बरोबर उत्तर आहे स्वतः चांगले वागून विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण करणे. क्वेश्चन नंबर 12. वर्गात शिस्त राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? ए. सर्व प्रतिनिधी निवडणे. बी. विद्यार्थ्याच्या आवडीनुसार कामाचे वाटप करणे. सी. अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे. डी. बेशिस्त वागणाऱ्यांना वर्गाबाहेर काढणे. बरोबर उत्तर आहे अध्यापन कार्य प्रभावीरित्या करणे. क्वेश्चन नंबर 13. तुमच्या मते शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागावे? ए. विद्यार्थ्याशी प्रेमाने व मिळून मिसळून वागावे. बी. विद्यार्थ्यांना धाक दाखवून नियंत्रणात ठेवावे. सी. विद्यार्थ्याशी थोडे अंतर ठेवून वागावे. डी. विद्यार्थी शिक्षकापेक्षा लहान आहे याची जाणीव करून द्यावी. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याशी प्रेमाने व मिळून मिसळून वागावे. क्वेश्चन नंबर 14. काही विद्यार्थ्यांना शिकवलेले नीट कळत नाही. अशा वेळी शिक्षकांनी काय करावे? ए. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. बी. त्यांना कठोर शिक्षा करावी. सी. त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा. डी. त्यांच्या पालकांना शिकवणी लावायला सांगावे. बरोबर उत्तर आहे त्यांना स्वतंत्रपणे विषय समजावून द्यावा. चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 15. विकलांग विद्यार्थ्याच्या समुचित विकासासाठी ए. त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबरच विशेष लक्षपूर्वक शिकवावे. बी. त्यांना विशेष ज्ञान मार्फत शिकवावे. सी. त्यांना सामान्य विद्यार्थ्यापासून वेगळे करून शिकवावे. डी. त्यांना सांभाळ योग्यरित्या होण्यासाठी पालकांचे प्रबोधन करावे. बरोबर उत्तर आहे त्यांना सामान्य विद्यार्थ्याबरोबरच विशेष लक्षपूर्वक शिकवावे. क्वेश्चन नंबर 16. एखादा विद्यार्थी एकाच वर्गात अनेक वर्ष नापास होतो. त्याचे खालीलपैकी अधिक योग्य कोणते असू शकेल? ए. विद्यार्थ्याची खालावलेली आर्थिक व सामाजिक स्थिती. बी. विद्यार्थ्याचा मानसिक स्तर कमी असणे. सी. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या कमकुवत असणे. डी. विद्यार्थ्याशी शिक्षकाने भेदभावपूर्ण वागणे. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा मानसिक स्तर कमी असणे. क्वेश्चन नंबर 17. तुमचा एक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी तुम्हाला उत्तरासंदर्भात काहीतरी विचारतो आहे. तुम्ही ए. त्याला अचूक माहिती द्याल. बी. त्याला शेजारच्या विद्यार्थ्याला विचारायला सांगाल. सी. त्याला शेजारच्या विद्यार्थ्याला विचारायला सांगाल. डबल रिपीट झाला. डी. त्याला मुळीच काही सांगणार नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे त्याला मुळीच काही सांगणार नाही. क्वेश्चन नंबर 18. तुमचा आवडता विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? ए. त्याला कॉपी करू देणार नाही. बी. त्याला कॉपी करण्यास मदत करीन. सी. त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करीन. डी. त्याबद्दल लेखी तक्रार नोंदवीन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर त्याला कॉपी करू देणार नाही. क्वेश्चन नंबर 19. तुमचा विद्यार्थी सिगारेट ओढत आहे असे पाहून त्यावर कोणता उपाय कराल?
ए. त्याला पालकाबरोबर चर्चा करील. बी. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी आपला संबंध नाही असे समजून गप्प राहील. बी. त्याला विद्यार्थी समक्ष शिक्षा करीन. डी. सिगरेट ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची त्याला जाणीव करून देईल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सिगरेट ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची त्याला जाणीव करून देईल. क्वेश्चन नंबर 19. घाणेरड्या कपड्यात शाळेत आलेल्या विद्यार्थीबद्दल काय करावे? ए. त्याला इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित करावे. बी. घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजावून घ्यावेत. सी. त्याचे स्वच्छ कपड्यात यायला सांगावे. डी. त्याला शाळेतून घरी पाठवावे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे घाणेरड्या कपड्यामुळे उद्भवणारे दुष्परिणाम त्याला समजावून सांगावेत. क्वेश्चन नंबर 21. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवडेल? ए. जे खूप हुशार आहेत. बी. जे सामान्य दर्जाचे आहेत. सी. जे सामान्य दर्जापेक्षा कमी आहे. डी. कच्चे, सामान्य, हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कच्चे, सामान्य, हुशार अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवणे आवडेल. क्वेश्चन नंबर 22. वर्गात विद्यार्थ्यांचे अवधान अध्यापनाकडे कसे आकर्षित करता येईल? ए. मोठ्याने बोलून. बी. भाषणात उपदेश करून. सी. विशेष प्रकारचा पोशाख करून. डी. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून. क्वेश्चन नंबर 23. एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्यास तुम्ही डॅश डॅश. ए. विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी कराल. बी. वर्गातील इतर विद्यार्थ्यांकडे विचारपूस कराल. सी. विद्यालयातील इतर शिक्षकांकडे चौकशी कराल. डी. त्याच विद्यार्थ्याला गैरहजेरीचे कारण विचाराल. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या पालकाकडे चौकशी कराल. क्वेश्चन नंबर 24. विद्यार्थ्यांचे मातृभाषेचे ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? ए. घरी व शाळेत मातृभाषेचा अधिक प्रमाणात वापर करावा. बी. मातृभाषेतील पुस्तकांचा अधिकाधिक वापर करावा. सी. मातृभाषेशिवाय अन्य भाषेचा वापर मुळीच करू नये. डी. वरील ए आणि बी पर्यायाची आवश्यकता आहे. बरोबर उत्तर आहे वरील ए आणि बी पर्यायाची आवश्यकता आहे. क्वेश्चन नंबर 25. अभ्यासात कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणती कृती करण्यावर भर द्याल? ए. कारण जाणण्याचा प्रयत्न करीन. बी. तो कोणत्या विषयात कच्चा आहे ते जाणून घेईल. सी. कच्चे विषय सुधारण्यासाठी त्यास मार्गदर्शन करील. डी. तो अभ्यासात कच्चा असल्याची त्याच्या पालकांना माहिती देईल. बरोबर उत्तर आहे कच्चे विषय सुधारण्यासाठी त्यास मार्गदर्शन करीन. क्वेश्चन नंबर 26. तुमच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या मुलाचे वस्तू चोरल्याचे समजले तर तुम्ही काय कराल? ए. वस्तू चोरणाऱ्याला छडीने मारील. बी. वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देईन. सी. वस्तू चोरल्याचे नाव शाळेतील सर्व वर्गात जाहीर करीन. डी. वस्तू चोरणाऱ्याला चोरी करणे हा वाईट आहे हे प्रेमाने समजावून देईल. चोरलेली वस्तू ज्याची त्याला परत देईल. बरोबर उत्तर आहे डी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 27. एखादा विद्यार्थी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल? ए. त्याला वर्गात उभे राहण्याची शिक्षा करीन. बी. तो का उत्तर देऊ शकला नाही हे जाणून घेऊन त्यास मार्गदर्शन करीन. सी. इतर विद्यार्थ्यांना उत्तर देण्यास सांगेल. डी.
संबंधित प्रश्नाचे उत्तर काय आहे ते मी त्यास सांगेन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे, तो का उत्तर देऊ शकला नाही ते जाणून घेऊन त्यास मार्गदर्शन करीन. क्वेश्चन नंबर 28. काही विद्यार्थी मध्येच शाळेतून पळून जातात, याबद्दल काय करता येईल? पळून जाण्यामागील कारणाचा शोध घ्यावा. बी. पळून जाणाऱ्याच्या पालकांना माहिती द्यावी. सी. पळून जाणाऱ्यांना इतर विद्यार्थी समक्ष शिक्षा करावी. डी. वर्गातील शिकवणे मनोरंजक करावे. बरोबर उत्तर आहे पळून जाणाऱ्यामागील कारणाचा शोध घ्यावा. क्वेश्चन नंबर 29. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड कशी निर्माण करता येईल? ए. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून द्यावे. बी. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवणारी फिल्म दाखवावी. सी. विद्यार्थ्यांना खेळात भाग घेण्याची सक्ती करावी. डी. शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यात मिसळून खेळ खेळावे. बरोबर उत्तर आहे शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यात मिसळून खेळ खेळावेत. क्वेश्चन नंबर 30. विद्यार्थ्याकडून प्रश्नाची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी काय करावे? ए. फळ्याचा अधिकाधिक वापर करावा. बी. चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षा करावी. सी. पाठ्यपुस्तकाचे वाचन करून घ्यावे. डी. दृक्श्राव्य साधनाचा वापर करावा. बरोबर उत्तर आहे दृक्श्राव्य साधनाचा वापर करावा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 31. विद्यार्थ्याची चुकीचा प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? ए. त्याला दटावून अपमानित करीन. बी. त्याचा प्रश्न कसा चुकीचा आहे ते त्यास उदाहरणासह समजावून देईल. सी. त्याचा चुकीचा प्रश्न दुरुस्त करावयास इतर विद्यार्थ्यांना सांगेल. डी. चुकीच्या प्रश्नाने भलतेच उत्तर संभवते हे दाखवून देईल. बरोबर उत्तर आहे त्याचा प्रश्न कसा चुकीचा आहे ते त्यास उदाहरणासह समजावून देईल. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. यानंतर आपण TET परीक्षा होणार आहे, याची तयारी आता आपण करून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.